ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची व संस्काराची खरी गरज आहे. आपण सर्वजण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असून विद्यार्थ्यांच्या जोरावर भारत देश महासत्ता नक्कीच बनेल. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध संधी उपलब्ध असून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. माजी उपमहापौर अनिल बोरुडे हे सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत असल्यामुळेच त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. ही बाब कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अनिल भाऊ बोरुडे आणि या प्रभागामध्ये
गांधीनगरपासून तर कल्याण रोडच्या नगरापर्यंत हा प्रभाग आहे. आणि त्या प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये लोकांच्या सातत्याने संपर्कात राहणारं व्यक्तिमत्व याचं बोलण्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. महानगरपालिकेमध्ये देखील उपमहापौर त्यांनी त्या पदावरती त्याला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम केलं. आणि या मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या सौभाग्यवती पुष्पावहिनी बोरुडे या महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी त्यांनी देखील एक स्वतःचं महिला म्हणून एक चांगल्या प्रकारचं एक अस्तित्व त्या महानगरपालिकेमध्ये किंवा प्रभागामध्ये दाखवून देण्याचं काम केलं. त्याच माध्यमातून आज कुठेतरी वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करत असताना, आपल्या स्वखर्चातून काम करत असताना, लोकांना एकत्र आणून लोकांच्या संवर्गातून काम करत असताना एक चांगल्या प्रकारे कुठेतरी विद्यार्थ्यांकडे देखील लक्ष राहिलं पाहिजे, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना कुठेतरी सत्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देखील दिलं पाहिजे. अशा करता आजचा कार्यक्रम उपक्रम त्यांनी आज हाती घेतला, तो संपन्न झाला. त्याबद्दल मी सर्वच आपल्या जे विद्यार्थ्यांचा सन्मान झाला त्यांच्या मनापासून या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. चांगल्या प्रकारे त्यांनी असंच जे संपादित करत राहावं. आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शहराचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये जावं तुमच्या माध्यमातून, अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण चांगल्या उच्च शिखरावरती आपण पोहोचावे. आणि मला नेहमी वाटतं, अनेक वेळा मी बोलत असतो की ज्या वेळेला जसं आज अनेक चंद्रयान वेगवेगळ्या देशांचे ज्या वेळेला पोहोचले, चंद्रावरती पोहोचले, तर आपल्या भारतवासियांचं, अखंड भारताचं एक स्वप्न होतं की आपला देखील एक चंद्रयान हे कुठेतरी भारताचं पोहोचलं पाहिजे. आणि ते वर्ष, यशस्वी वर्ष आपलं हे 2023 वर्ष ठरलेलं आहे. आणि म्हणून ते साजरं करत असताना त्याच वेळेला जाहीर झालं गेलं की आता पुढचं ध्येय, पुढचं स्वप्न, पुढचा मानस हा आपला सूर्ययानचा आहे. ज्या वेळेला सूर्ययान जाईल तर मला असं वाटतं की आमचाही असा मानस आहे की जे सूर्ययान पोहोचल तर त्यावेळेला महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि विशेषतः आपल्या अहिल्यानगरमधला पद्धतीमध्ये असला पाहिजे आम्ही व्यक्त करतो. आता तोपर्यंत आम्ही राहू माहिती, पण तुमच्यातलं कोणतरी ते चंद्रयान भरण्यामध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या यानामध्ये कुठंतरी आपला एक आतमध्ये छोटा गाव आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा भगवा ध्वज पुण्यामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो. बोरुडे मळा येथे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभापती पुष्पाताई बोरुडे, माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, नितीन पुंड, मुकुल गंधे, उद्योजक प्रदीप नातू, भीमाशंकर लांडे, पारुलाद ढोकळे, महेश लोंढे, धीरज बिडवे, मनीष आहुजा, डॉक्टर शंकर शेळके, बाबासाहेब शिंदे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते. माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर आपल्या आवडीच्या खेळाचे धडे घ्यावे. क्रीडा क्षेत्रात देखील करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. आईवडील आपल्या मुलांना घडविण्यासाठी खूप कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाचे चीज करण्याचे काम पाल्याने करावे. गुरुजनांचा आदर, मान, सन्मान राखावा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे. माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी प्रभागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले. उद्योजक प्रदीप नातू म्हणाले की आजचा विद्यार्थी हा हुशार आहे, त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी घडला जात असतो, यासाठी आपल्या आवडीच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशाचे शिखर गाठावे. माजी उपमहापौर अनिल बोरुडे व माजी सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी प्रभागाच्या विकास कामांबरोबर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत नागरिकांना एकत्र आणण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले. माजी उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की जीवनामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची भाग्य गेल्या 15 वर्षांपासून मला लाभत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करावे.
त्याच्यावर एखाद्या विषयाचे बंधन टाकू नये असे ते म्हणाले. माजी सभापती पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की 10वी 12वीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या करिअरचा मुख्य टप्पा असतो. यामधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देणे गरजेचे आहे. त्यांना या माध्यमातून चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते. आजच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींनी आघाडी घेतली असून त्या आता सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा निर्माण करत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने गुणगौरव करण्याचे काम केले असून यावर्षी 430 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे, असे त्या म्हणाल्या. आज आम्ही माझ्या वॉर्डमध्ये 10वी आणि 12वीच्या मुलांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला होता. तर त्या प्रसंगी माझ्या वॉर्डमधील 250 ते 300 मुलं हजर होते. तसं आम्ही 500 मुलांची यादी आमच्याकडे डिक्लेअर झालेली होती. आणि खरं बघितलं तर हे गुणवंत विद्यार्थी त्यांच्या पाठीवर कसा एक आपली थाप असावी असे माझे पती, माजी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे आणि मी गेली 16 वर्ष झाली आम्ही हा उपक्रम राबवतोय. आणि आम्हाला आमच्या वॉर्डमधील पालक आणि विद्यार्थी यांचे खूप मोलाचे योगदान ठरते. असेच आम्ही बोरुडे कुटुंबीय आणि आम्ही पती पत्नी असे पुढील हा वारसा असाच पुढे चालत ठेवू. आणि माझ्या सर्व गुणवंत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे, माजी सभापती गणेश कवडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, पारुनाथ ढोकळे, नितीन पुंड, मनीष आहुजा आदींची भाषणे झाली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा. सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड.